सुमया अली मॅडम यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो अनिताताई सुरवाडे। और मैं यानंतर विनंती करतो, मेरी बहन यहाँ पे मौजूद है जिसका नाम है सुमैया अली जी, जो राष्ट्रीय अध्यक्ष है नारी शक्ति फाउंडेशन का। मैं सर्वात पहिले तर आलेले सर्व लोकांना जी मनसा क्रांती जय भीम जी आणि सर्व महापुरुषांना वाह। नम्र अभिवादन करते। बहुत अच्छे। आणि तर माझी एक विनंती आहे सर्व महिलांना, तुम्ही बाहेर निघा, एज्युकेशन घ्या, वाह। कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज घ्या। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी। जे अधिकार दिलेले आहे त्यांचं जे पूर्णपणे तुम्ही पालन करा, माझी एकच विनंती आहे। जी आणि महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीये, मला असं वाटते सर। बिल्कुल कोणत्याही क्षेत्रात महिला कमी नाहीये, संधी देणं गरजेचं आहे फक्त। संधी देणं गरजेचे आहे आणि संधी घेणे पण तितकेच अत्यंत जी, गरजेचे जी, आहे जी, सर। जी। तुम्हाला जर संधी भेटत असेल तर प्लीज घ्या, संधी घ्या, समोर या, पुढे या, तुम्हाला लढा। महिलांना महिलांच्या हक्क अधिकाराबद्दलची या ठिकाणी जाणीव जागृती क्या होणं बात आहे, नितांत क्या बात गरजेचं आहे, आहे, क्या बात हे आहे। आपण सांगितलं पाहिजे। बिलकुल, अजिबात विनंती गरजेचं करतो आहे, तुम्हाला, अजिबात, yes। येत्या आता जुलै महिन्यामध्ये आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीनं मुंबईला Okay। अतिशय मोठी महिला परिषद आपण घेतोय। Okay। नक्की आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या येईल, ठिकाणी सर। आमंत्रित आहात। नक्कीच, जी, नक्कीच, continue। मनपूर्वक जी, धन्यवाद। विनंती करतो या शेवटच्या तिसऱ्या राऊंड मध्ये मी विनंती करतो सुमैया अली मॅडमला, मॅडम प्लीज। जी सर्वात पहिले तर गवई सर आपला मनपूर्वक धन्यवाद जी की आपण पुन्हा एक संधी दिली बोलायची। जी पहिले तर मला वाटलं होतं की सेकंड राऊंड पण आमच्यासाठी आहे, जी 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 तर जास्त वेळ घेणार नाहीये, जी। वेळेचा बांध आहे, जी तर थोडक्यातच बोलते। हम्म, आणि सर्वात पहिले तर एक गोष्टी सांगते हम्म। की संविधान म्हणजे काय आणि संविधानने दिलेले अधिकार हम्म। जे आपल्याला स्पेशली महिलांना जे अधिकार दिले, जी तर मी माझं स्वतःचं एक्झाम्पल देते हम्म, की पहिले मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं नाही, आता सांगते हम्म, की मी एक मुस्लिम महिला असून जी। आमच्या कम्युनिटीमध्ये जास्त महिला बाहेर निघत नाही, हे सगळ्या लोकांना माहित आहे। जी आणि सर्वात जास्त गरजेचे असते फॅमिली सपोर्ट, हम्म। जे मला सध्या भेटत आहे। वाह। आणि मी प्राऊड फील करते की माझे जे पेरेंट्स आहे मला सपोर्ट करतात बहुत अच्छे, क्या सध्या बात या आहे। परिस्थितीमध्ये। हम्म। आणि सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच आहे घेतो ना। की तुमच्या आशीर्वादाने हम्म, सर मला सर्वात पहिले आत्ताच 1 मेला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। जी वाह, अभिनंदन तुमचं, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, क्या मनपूर्वक बात है। धन्यवाद सर। जी या अगोदर मला राष्ट्रीय संघर्ष नायक पुरस्कार आहे, जी। राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार जी, आहे, जी, जिजामाता रमाबाई महिला सन्मान, स्वामी विवेकानंद स्त्री शक्ती सन्मान, जी, जी, जी। असे वेगवेगळे पुरस्कार मला कामाची भेटलेले पावती आहेत। मिळत आहे, मिळत वेलकम, आहे, काम अजिबात करत राहा। येस येस ऑफकोर्स जी। मिळत आहे। आणि सध्या जी। काइंड फॉर युअर इन्फॉर्मेशन याचं तात्पर्य फक्त इतकंच आहे की हे जे मी समाजामध्ये काम करत आहे ते देणं आहे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, जी। ज्यांनी इतका मोठा संविधान दिला जी। आहे आणि आम्हाला अधिकार दिले आहे की आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू शकतो वाह। आणि समोर येऊ शकतो। तर माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की महिलांनी समोर यावा, आपल्या अधिकारीसाठी लढावा। आणि दुसरी गोष्ट हे सांगते की या आयोजकांनी इतका शानदार कार्यक्रम जी। ठेवला आहे आणि इथे जे महाबोधी बुद्ध विहार। बुद्ध विहारची जी महिला आहे, जी जेव्हा मी आली आहे जी तर मला इतका आनंद झालाय की मी सांगू शकत नाही बहुत अच्छी, की जी, महिला जी, इतकी जी। ऍक्टिव्ह आहे आणि सर्व कामझाम तुम्ही इतकं म्हणजे ऍक्टिव्ह होऊन करतात, जी। तर तुमचं कौतुक करते। बहुत अच्छे। आणि जाता जाता फक्त सर्व आयोजकांचा मनापूर्वक धन्यवाद मानते जी, की जी। तुम्ही मला बोलण्याची संधी दिली। आणि फक्त 2 लाईन सॉंगची की समाजाचा साठी तुझा रक्त वाहू दे आणि मला तुझा रक्त मधला भीम क्या बात है जी। पाहू दे। आणि थांबते। थँक्यू जी, जी, जी। सो मच वन्स अगेन। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। खरं तर या देशातल्या सुमया सारखी एक महिला, मुस्लिम महिला आज नॅशनल अनेक पुरस्कारांना गौरवान्वित होते, कारण ही कामाची आणि स्वतंत्रतेची ही पावती आहे, कारण बाबासाहेबांचं संविधान